आहेत त्यांच्यासोबतही आपण या संदर्भात अधिक बातचीत करूयात। मंदार, एकूणच आता तपासासंदर्भातले काय अपडेट्स मिळतायत? पोलिसांनी हाऊस सर्च घेतलेला आहे हे आपण आता आपल्या प्रेक्षकांना दाखवलं। मात्र या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम जर आपण पाहिला तर हे जे प्रांजल केवलकर आहेत ते त्यांच्या ग्रुप सोबत आधी एका पुण्यातील पब मध्ये गेले। त्या ठिकाणी काही काळ रात्री त्या ठिकाणी त्यांची पार्टी चालली आणि त्यानंतर आणखी पुढे पार्टी वाढवण्यासाठी त्यांनी खराडी भागातील एका सोसायटी मधले फ्लॅट BNB वरून बुक केले आणि त्या ठिकाणी ही हाऊस पार्टी सुरू होती। पोलिसांचा दावा आहे की या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन होणार असल्याची माहिती वरिष्ठांकडून मिळालेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला, त्या ठिकाणी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये दारू त्याचबरोबर हुक्का या गोष्टींचं सेवन तर होतच होतं, मात्र गांजा आणि कोकेन देखील अल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सापडलं असं पोलिसांचं सांगणं आहे। आणि अंमली पदार्थ सापडणं ही गंभीर गोष्ट आहे। अंमली पदार्थ जर सापडले एखाद्याकडे तर अतिशय कडक शिक्षेची तरतूद आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई केली असं पोलिसांचं सांगणं आहे। आणि खराडी भागातील फ्लॅटमधून या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आणि त्यानंतर आपण पाहतो हे जे प्रांजल केवलकर आहेत त्यांना घेऊन पोलीस त्यांच्या हडपसर मधल्या घरी देखील गेले आणि घरामध्ये कोणते अंमली पदार्थ सापडतायत का, आणखी कोणत्या वस्तू त्या ठिकाणी नक्कीच मंदार, त्यामुळे आपण बघतो या तपासासंदर्भात आता वेगानं हालचाली होत आहेत। प्रांजल केवलकरांना अटकेनंतर आता पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले।